म्हणतात ना, नादा पुढे सगळं बाद आहे. ह्यो नाद आम्हाला त्याच्यामुळेच आहे. हॅशटॅग आमचा एडिटर. म्हणतात ना, नादा पुढे सगळं बाद आहे. ह्यो नाद आम्हाला त्याच्यामुळेच आहे. हॅशटॅग आमचा एडिटर. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती घेऊन जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो फोटो आहे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करून 9.16 एस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून 2 बटन इथून सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथे ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करून इथे मास्टर रेकॉर्ड ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली तर पहिली इथे बीट बघायची कुठे चेंज होते ह्या व्हिडिओमधली. इथे हे बीट अशा इथून चेंज होत आहे. तर ठीक आहे, त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्पीड करू. ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघा, इथे चेंज होते इथं स्पीड करा. ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्पीड करा. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मारपर्यंत ते तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि इथून तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शनवरती क्लिक करून हा जो बीट मॉड इथून डिलीट करून टाकायचा. इथे आता आपल्याला काय करायचं सिम्पली बीट मॉड इथे ठेवलं तरी चालेल. त्याच बीट मॉडवरती क्लिक करून रिप्लेस ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करू. आपण जे इमोजी PNG दिले इथून हे ॲड करायचे आणि इथून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू. आपण जे 3 PNG दिले इथून ॲड करायचे. याची लेंथ इथून चालू होतं इथपर्यंत येते आणि इथून संपते. तर ठीक आहे, इथपर्यंत ठेवायचे. त्याच्यानंतर दुसरं PNG इथून येते तर इथून ॲड करूया आपण दुसरं PNG इथले सिम्पली अशा प्रकारे आणि इथून ॲड केल्यानंतर इथपर्यंत त्याची लेंथ. तर अशा बाहेर हे जे 3 PNG इथून ॲड करून घ्यायचे. तर मी काय करतो PNG आणि फोटो इथून सर्व नीट ॲड करून घेतो बीटनुसार. येथे तुम्ही बघू शकता की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल ब्लास्ट नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करण्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टॉलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा आहे. तिथे दुसऱ्या फोटोचे देतील आणि त्या फोटोवरती क्लिक करू. इथं मग कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे प्लॅन नंबर 1 इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढे आपल्या कंपोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तरी पुढच्या पुढे आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा तरी पुढचा फोटो आहे त्या पुढे आपल्या इनमधलाच सेव्हिंग बॉटमचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या पुढे आपल्या सिम्पली इनमधलाच लुमिन फ्लॅगचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे आपल्या लाईन इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढे आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढे आपल्या सिम्पली कंबोमधलाच प्लॅन नंबर 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या पुढे आपल्या कंबोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं इफेक्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करून व्हिडिओ वरती क्लिक करून इथून मग प्रोच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळेल 360 फ्लॅटचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याची बॅकची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो जिथून स्टार्ट होतो तिथे यायचे. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू तो माहिती आहे ना सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळेल फ्लॅश नावाचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची बॅकची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट करायची. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये मग इफेक्ट मिळेल सेक नावाचं इथून सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. जो डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेस ऑप्शन त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल बाय द फायर प्लेस इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल.